नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या दिशेला चुकूनही पाय करून झोपू नका. आयुष्यात दुर्दैवी या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका. आयुष्यात दुर्दैवी यामुळे घरामध्ये गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येतात. कोणी ना कोणी सतत आजारी राहते. सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा आपणास सामना करावा लागतो. यामुळे घरात सुख समृद्धी शांती राहत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. त्यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाईल. तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आणि कोणत्या दिशेला अयोग्य हे आपण या माहितीमधून पाहूयात. त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो. त्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नाही की एखाद्या व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करतो, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात, ज्यांच्या जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर मंडळी, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. तर मंडळी, झोप आपल्या दिनचर्याचा महत्त्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य ही झोप करत असते. मनुष्याचं नाही तर पशुपक्षी, झाडं झुडपंसुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य, चेतना व उत्साह देणारी असते. झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो. तर त्याचे कारण काय? रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तासाने झोपावे. रात्री लवकर झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे. तर मंडळी, जसे शुद्ध अन्न शरीराला खूप मिळण्याची आवश्यकता असते, तसेच झोपसुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मन, मस्तिष्क, स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणार असतो व आपल्या आळस वाढत असतो. तर मंडळी, योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबत घरात सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं करून व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते. यासाठी परिणामी घरात पैशाची कमतरता, भांडण, अस्वस्थता, नाराजी व उत्साहाची कमी जाणवू लागते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढते असते. ही दिशा यमदेवाची आहे, जे मृत्यूचे देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये. याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूचे देवता यमदेवाची आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो. मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले गेले आहे. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतो.
ही चुंबकीय लहरे अदृश्य असून जी दक्षिणेकडे उत्तरेकडे जातात. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत आपण जोडले जातो. हे चुंबकीय तार आपल्या डोक्यावरून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. यामुळे भोजन केलेले अन्न पचत नाही. आपले आयुष्य वाढत असते. यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले जात आहे. हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर मंडळी. या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो, ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते. यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच, शिवाय परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो. म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये. या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते. पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेकांचे दिसणारे देवता म्हणजे सूर्य भगवान. सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहे. यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते. याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपापसात जाणवू लागतात. यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचे नसते. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमावता पुरुष आहे त्याने पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये. घरातील इतर लोक झोपू शकतात पण कर्त्या पुरुषाने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपावे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती पुन्हा नवीन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.